प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। पंचरत्न गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, या परी उत्तम किरीटी मी रचली नाही। मी विश्व निर्माण करत असताना विश्वामध्ये अनेक कलाकृती निर्माण केल्या, परंतु 83,99,999 योनी फिरून नक्षकांत असा मनुष्य देह निर्माण केला आणि इतकी सुंदर कलाकृती निर्माण झाली की मनुष्याला चांगलं काय, वाईट काय, गोड काय, कडू काय या सगळ्या गोष्टी समजतात। आणि या सुंदर कलाकृतीला पाहून एवढा हर्ष झाला, आनंद झाला भगवंताला की त्या आनंदापोटी परमात्म्याने एक अधिकार मनुष्याला दिला। पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा। एवढी मोठी सुवर्ण संधी मनुष्याला भगवंतानं दिली की मला प्राप्त तू याच जन्मी करू शकतोस। आणि म्हणून म्हणलंय निद्रा भोजन भोग भय ये पशुपूरक समान, ज्ञान अधिक एक नरन में ज्ञान बिना एक नर पशु जान। की निद्रा भोजन भोग भय हे दुसरे प्राणी पण करतात, जनावर पण करतात, पण ज्ञान अधिक एक नर म्हणजे त्या जनावरापेक्षा हुशार हा प्राणी मनुष्य आहे। पण ज्ञान बिना एक नर पशु जान। ज्ञानी असून सुद्धा जर ब्रह्मज्ञानी नसेल तर तो पशुच्या समानच आहे असं म्हटलेलं आहे। म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित, म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकचे करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल। आणि सत्संग धरल्यानंतर नाही वैकुंठाच्या ठाई, नाही योगी यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तिथे मी तिष्ठतो नारदा। आणि ते गाण्याचं ठिकाण, गुणगान करण्याचं ठिकाण म्हणजे सत्संग आहे बाबांनो। आणि त्या सत्संगामध्ये आल्यानंतर तुम्हाला आध्यात्मिक सद्गुरू भेटतो आणि मग आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या व्याप्त असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते। व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होऊ शकतो। म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही या आणि आज जगामध्ये तेच ज्ञान, तेच विशुद्ध असं ब्रह्मज्ञान देण्याचं महान कार्य संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी करतायत। तुम्ही या, श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं या मनुष्य जन्माचं सार्थक करा आणि स्वतःचा यहलोक आणि परलोक सुखी करा। कारण म्हटलंय, सुख शोधता शोधता जीवन गेले वाया। अरे सुख तर भेटलेच नाही, सुकून गेली काया। कारण आम्ही भौतिक गोष्टीमध्ये सुख शोधत बसतो, पण सुखाचा लवलेशही तिथे नसतो। कारण सर्व सुखाचे आगर, ते आगरच आम्हाला सद्गुरूचे चरण भेटलेले नाही आहेत। आणि जर आगरच भेटला नाही आहे तर सुखाची सोय कुठून भेटणार? सुखापर्यंत पोचण्याचं साधन कुठून भेटणार? ते तुम्ही बसच बरोबर पकडलेली नाही आहे तर तिथपर्यंत तुम्ही पोचूच शकत नाही आहे। म्हणून निरंकारी मिशनचा आज जगाला शुभ संदेश आहे की बाबांनो, ज्या भगवंताने तुम्हाला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये। आणि त्याचं भजन करण्यासाठी त्याची ओळख असणं गरजेचं आहे। म्हणून निरंकारी मिशन आज जगामध्ये शुभ संदेश देते की बाबा रे, भक्ती करण्याआधी एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा, एका प्रभू परमात्म्याला जाणून भक्ती करा। म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली पण म्हटले
की भक्ती करत असताना जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जान माझा. प्रेमाने बोला. धन्य रंकारजी. ओम राम कृष्ण हरी.